नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते. हत्वापि सैमान लोकान् हंती न निबध्यते. एरवी चामाचे डोळीवरी जे देखती देहची वरी. ते कीर तो व्यापारी ऐसेची मानिती. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 17व्या क्रमांकाच्या श्लोकाचा चिंतनाचा विचार आपण करत आहोत. या श्लोकामध्ये परमात्मा ज्ञानी महापुरुषांच्या हातून कोणत्याही प्रकारचं कर्म झालं किंवा त्याच्या प्रारब्ध बलाने त्याच्या हातून संपूर्ण त्रैलोक्याचा जरी घात झाला तर तत्वतः मात्र तो कोणाला मारत नाही किंवा कोणत्याही कर्माच्या बंधनाला प्राप्त होत नाही. असं का घडतं? त्याचं पहिलं कारण आहे त्याची बुद्धी पाप पुण्यामध्ये आसक्त होत नाही, म्हणजे लिप्त होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे ज्या देहाकडून कर्म घडणार आहे त्या देहाच्या विषयी अहंकाराचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. का नाही? कारण देहाचा अहंकार हा अत्यंत सूक्ष्म आहे आणि अहम ब्रह्मास्मी हा बोध अत्यंत व्यापक आहे. व्यापक असणाऱ्या अहंकारात अर्थात व्यापक असणाऱ्या पूर्ण अहंतेमध्ये देहांची लहान असणारी अहंता टिकाव धरू शकत नाही. म्हणजे ते देहाचा अहंकार नाही, त्या देहाच्या संबंधाने असणारं जे कर्म आहे त्या कर्माचाही ज्ञानी पुरुषाला लेप लागत नाही. असा जरी भाव असेल तरी पण जोपर्यंत प्रारब्ध अवशिष्ट आहे तोपर्यंत ज्ञानी पुरुषांकडून मात्र कर्म घडतात. काल आपण थोडासा विचार केला ज्या महापुरुषाच्या जीवनामध्ये ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं आहे, ज्या ज्ञानामध्ये आता संशय नाही, कोणत्याही प्रकारचा विपर्य नाही, असं निस्संदेह आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं आणि अशा महात्म्याचं काही आयुष्य शिल्लक राहिलं तर त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. काल आपण अलीकडच्या भाषेमध्ये थोडंसं असं बोललो होतो की इच्छा संपलेल्या आहेत आणि श्वास मात्र शिल्लक आहे, तो मुक्त आहे. याच्या उलट श्वास संपलेले आहे आणि इच्छा किंवा वासना शिल्लक आहे, त्याला बद्ध म्हणतात. मुक्त महापुरुषाला बोध प्राप्त झाला पण त्याचं आयुष्य मात्र प्रारब्ध बलाने शिल्लक राहिलं तर त्याला म्हणतात जीवनमुक्त. जिवंत असतानाच तो मुक्त आहे. वास्तविक ब्रह्मज्ञानाचं फल असं आहे की त्याला मुक्तताही प्राप्त होणारच, यामध्ये संशय नाही. फक्त साधनेचा भाव कोणाचा किती आहे, परमार्थाच्या प्रवासाचा वेग किती आहे, अंतःकरणाची शुद्धता एकाग्रता किती आहे किंवा ग्रहण करण्याचं सामर्थ्य किती आहे, यावर त्याला बोध किती लवकर मिळतो हे सगळं अवलंबून ठरत आहे. म्हणून एखादा व्यक्ती लहान वयातच ब्रह्मज्ञानी होऊ शकतो, एखादा व्यक्ती उतार वयामध्ये होऊ शकतो. हे त्याच्या साधनेवर किंवा मागे केलेल्या निष्काम शुद्ध पूर्व पुण्याईचा ठेवा जवळ असण्यावर अवलंबून आहे. आणि असा जो जीवनमुक्त महात्मा आहे त्याच्याकडून संप्रदायाची परंपरा चालू शकते. असा कारण का तो जिवंत राहिलेला आहे, त्याला या जीवनाचं फल प्राप्त आहे आणि त्याच्या मुखारविंदातून निस्संदेह अनेक मुमुक्षूला आत्मज्ञानाचा लाभ प्राप्त होतो आणि मग संप्रदाय परंपरा त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे जतन केली जाते. म्हणजे ज्याला चांगला बोध झाला तोच इतरांना बोध देऊ शकतो की नाही. जो मुक्कामालाच गेला नाही तो मुक्कामाला कसं जायचं हे इतरांना सांगू शकत नाही. जो जाऊन आलेला आहे, ज्याला तिथला मुक्कामाचा अनुभव आहे, तो इतरांनाही सांगू शकतो. व्यवहारामध्ये आपण पाहतो की नाही, आपल्या भारत देशामध्ये काही देवांच्या यात्रा केल्या जातात ना, काही यात्रा एवढ्या कठीण आहे की गेलेला मनुष्य परत माघारी येईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे तिथं जाणं म्हणजे ते एकतर अगोदर उंच ठिकाण असतं, म्हणजे वर जावं लागतं. यदा कदाचित तो वर गेला तर परत खाली येईल काही सांगता येत नाही. तिथूनही एखादा वर जाऊ शकतो, पण जाऊन जर आलाच तर तो इतर राहिलेल्या सगळ्या व्यक्तींना सांगतो की इथे मुक्काम करायचा, असा प्रवास करायचा,
तुम्हाला अशा प्रकारची संकटं येतील, मग असं वाचायचं. हे जसं तो सांगू शकतो, तसं ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं तो इतरांनासुद्धा या ज्ञानाचा बोध करून देऊ शकतो. त्या व्यक्तिमत्वाला म्हणतात जीवनमुक्त महात्मा. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जीवनमुक्ती मानलेली आहे बरं. म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा म्हटलं की नाही, की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटोनी या अंगी सेवकै बाणी हेरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजते या दावी योगी आजो. हे सगळं काय आहे? हे याही वरी पार्था माझ्या भजनी असता. याही वरी म्हणजे काय? दृढ अपरोक्ष बोध प्राप्त झाला तरी त्यानंतरही तो भजन करतोच आहे. मिळवणी मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे मी होवणी मच तैसे सर्वस्वे भजती. याला जीवनमुक्ती असं म्हणतात. जीवनमुक्त भावाला प्राप्त झालेला महात्मा कर्मही करू शकतो, पण ते लोकसंग्रहाकरता आहे. योगाचं अनुष्ठान करू शकतो, साधकासाठी आहे. भक्ती मार्गाचं अनुष्ठान करू शकतो, अनेक जीवांच्या उद्धाराकरता आहे. आणि शास्त्राचं अध्ययन किंवा जीवनमुक्तीचे असणारा धडे इतरांना देऊ शकतो, ते असणाऱ्या उत्तम अधिकाऱ्याकरता आहे. अर्थात ते लोकोपयोगी जीवन आहे. आणि त्याच्या हातून घडणारी सगळी कर्म ही प्रारब्ध बलाने होतात. आता त्या प्रारब्ध बलाने जे कर्म होतात त्यामध्ये कधी शुभ कर्म होईल, कधी अशुभ कर्म होईल, पण त्या कर्माचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्य उदयाला आला की ते कुमुद नावाचं पुष्प मिटून जातं आणि सूर्यविकासिनी कमळ प्रफुल्लित होतं, पण सूर्य मात्र या दोन्हीलाही पाहत नाही, तो वेगळाच असतो. किंवा आकाशामध्ये विजांचा वर्षाव व्हावा, सगळ्या प्रकारचा जलाचा वर्षाव झाल्यानंतर या पृथ्वीच्या ठिकऱ्या झाल्या काय, किंवा पावसाच्या बळाने नवीन हिरवगार गवत उगवायला आलं काय, हे आकाश दोन्ही पण गोष्टी पाहत नाही. जसं तो पाहत नाही तसा ज्ञानी महात्मा देहातच राहतो, पण देहात राहून विदेह दृष्टीने राहतो. या कोणत्याही प्रकारे कोणत्या गोष्टीला पाहत नाही. देहाकडून चेष्टा घडतात आणि त्याच्या त्या व्यापारातून सृष्टी निर्माणही होते. कधी कधी सृष्टी मोडूही शकते, पण तो मात्र हे दोन्ही पाहत नाही. कसा? ज्याप्रमाणे स्वप्नातून जागा झालेला व्यक्ती स्वप्नाला पाहत नाही. एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये ना राज्य मिळालं, स्वप्नामध्ये मग होतं काय? आता राज्य जर मिळालं तर तो राजा झाला, पण राजाचा काही थाट असतो की नाही, वजन असतं आपल्या आळंदीच्या भाषेमध्ये. मग आता राजा वजनदार हे कशाहून कळतं? ज्या राजाकडे हत्ती किती आहे याच्यावर ते कळतं. जुन्या काळामध्ये ना आपण किती श्रीमंत आहे याचा एक निकष असायचा. लोक सांगायचे, सामान्य समजू नका, आम्ही आमच्या अंगणामध्ये हत्ती पोसतो आहे. हा जुन्या काळाचा निकष होता. आता तो निकष बदलला. आता अंगणामध्ये कुत्रे आले, श्रीमंती आहे. जुन्या काळात हत्ती पोसला जायचा. मग असंही एकाला स्वप्न पडलं आणि हत्तीवरून आपली मिरवणूक निघाली आहे. एका चौकात तो आला. चौकात आल्यानंतर तिथं काही निवृत्त अधिकारी होते, सैनिक. त्याने वा नवीनच राजा झालेला आहे, याला सलामी दिली पाहिजे. सलामी आता तोफीची तर काही देऊ शकत नाही, पण आपल्याकडे जे काही बंदुकी वगैरे आहे त्याला काय राऊंड फायर म्हणतात काहीतरी, ते आपण याला काहीतरी देऊ म्हणे 5-7 अशी काहीतरी सलामी. ते सगळे निवृत्त सैनिक जमा झाले. चौकात आल्याबरोबर त्यांनी त्या बंदुकीतून गोळ्या सोडल्यावरती त्याचा आवाज झाला. जसा आवाज झाला तसा तो हत्तीवरून पडला. पडला तर इकडं उठला. स्वप्नात चालू होतं हे सगळं. तो हत्ती कुठे आहे, ते सलामी कुठे आहे, ते माझं राज्य कुठे आहे. स्वप्नातल्या राज्याचा जागृतीमध्ये हर्ष नाही. आणि स्वप्नामध्ये एखाद्याला मरण प्राप्त झालं तर जागृतीमध्ये आल्यानंतर कोणी रडत नाही. तसा ज्ञानी महात्मा आपल्या प्रारब्ध बलाने त्याच्या हातून कोणतंही कर्म जरी घडलं तर न देखे स्वप्नदृष्टी चैला जैसा. आता तो कर्माकडे पाहत नाही, कारण तो आत्मस्वरूपामध्ये जागा झाला आहे. त्याचं कर्माकडे पाहणं कल्पित भावाने आहे. खरं तर त्याच्या दृष्टिकोनातून सांगू का, अजातवादच आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, किंवा प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागोता कदा कल्पांता घडेना, ही त्याची भूमिका आहे. प्रपंच झाला अजिबात माहिती नाही,
कारण जो पदार्थ झाला निर्माण होतो त्याला म्हणतात जात, आणि झालाच नाही त्याला अजात. अजातवाद हा वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे. त्याच्या दृष्टिकोनातून स्वप्नही नाही, कर्मही नाही, काहीच नाही. पण मात्र ती झाली त्याची भूमिका. पण त्याला ओळखण्यासाठी सगळेजण समर्थ असं काही नाही बरं. मग ज्ञानी पुरुषाला ओळखण्याकरता दुसरा ज्ञानी महात्माचा असावा लागतो. पण ज्ञानी पुरुषाला अज्ञानी मनुष्य ओळखू शकत नाही. आणि ओळखलं तर अज्ञानी पुरुष आपल्या अज्ञानीपणामुळे जसा मी अज्ञानी आहे तसेच ते सुद्धा अज्ञानी आहे असं म्हणतो. बाकी काही फरक तो करत नाही. उलट कधी कधी असं घडतं की अज्ञानी मनुष्य कमी जेवतो, ज्ञानी महात्मा जास्त जेवू शकतो. तो प्राणाचा धर्म आहे, तो भुकेचा धर्म आहे. हे जेवणावर किंवा बाह्य गोष्टीवर हे अवलंबून नसतं. नाहीतर एखादा म्हणू शकतो का हो तुम्ही तर ज्ञानी आहे, तुम्ही तर आळंदीत राहता आणि कुशाला 6-6 भाकरी खाता. अरे तो आहार आहे, तो काही तो प्राणाचा धर्म आहे. ते ज्ञानी आणि अज्ञानीवर काही नसतं. अज्ञानी मनुष्य कमी जेवला तर तो काही ज्ञानी होत नाही, आणि ज्ञानी जास्त जेवला म्हणजे तो अज्ञानी होत नाही. ते देहाच्या व्यापारावर अवलंबून नाही, त्या मनाच्या वृत्तीवर अवलंबून आहे. मुक्त अवस्था ही मनाची भूमिका आहे. आणि मग त्याला ओळखण्याकरता दुसरा त्याच भूमिकेतला असावा लागतो. मच्चित्ताहा मदगत प्राणाहा असाच असावा लागतो. बाकीच्यांना हे कळणार नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बाकीचे लोक त्याच्याकडे कसे पाहतात. 437 क्रमांकाची ओवी आहे. एरवी चामाचे डोळे वरी, जे देखती देहची वरी, ते कीर तो व्यापारी ऐसेचे मानिते. एरवी शब्दाला कहा दुसऱ्या बाजूचा निर्णय असतो बरं. म्हणजे एक भूमिका अशी आहे की तो ज्ञानी महात्मा शुभ कर्म अशुभ कर्म पाहत नाही. जसा स्वप्नातून जागा झालेला पुरुष आहे, ही झाली त्याची भूमिका. पण दुसरी भूमिका मात्र जगाची अशी आहे. एरवी दुसऱ्या बाजूने पाहिलं तर चामाचे डोळेवरी, साम म्हणजे चर्म आणि डोळेवरी म्हणजे चक्षु. ज्यांच्याकडे चर्मचक्षु आहे आणि चर्मचक्षुमुळे ज्यांची नजर फक्त देहावरच आहे, जे देखती देहची वरी, वरी म्हणजे पर्यंत, जे देहाच्या मर्यादेपर्यंतच पाहतात. पाहण्याकरताना जशी आपल्याला ही चर्मदृष्टी असावी लागते, त्याच्याही पुढे भावदृष्टी असावी लागते. त्याच्याही पुढे सांगू का ज्ञानदृष्टी असावी लागते. त्याच्याही पुढे दिव्यम ददामि ते चक्षु, दिव्यदृष्टी असावी लागते. ही सगळ्यांनाच प्राप्त होते असं काही नाही. सामान्य पुरुषाला डोळ्याने दिसतं आणि जे दिसतं तेवढंच त्याला खरं वाटतं, बाकी काहीच नाही. सामान्य नजर आहे. भावदृष्टी संतांकडे असते. म्हणून ते म्हणतात वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांचे दाटी, उभे जोडून हात, हे त्यांना दिसतं. त्यांची भक्तीची दृष्टी आहे. ज्ञानदृष्टीमध्ये हे समजतं श्री वासुदेव, केव्हा भरला घनदाट हरी दिसे, ही ज्ञानी महात्म्याची दृष्टी आहे. आणि विश्वरूपाचं दर्शन करायचं असेल तर मग दिव्यम ददामि ते चक्षुः पश्यमे योगमेश्वरम, ते भगवंताच्या कृपेने 11व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनांना प्राप्त झाली. सामान्य नजरेचा हा प्रकार असतो. ज्याची नजर जेवढी शुद्ध असेल तेवढं त्याला वस्तूचं दर्शन चांगलं होतं. ज्याला कावीळ झाली त्याला चंद्र पिवळा दिसतो, आणि ज्याचे डोळे शुद्ध आहे त्याला चंद्र शुद्ध दिसतो. विसरली देहाची भावना तेची नारायणा सर्व पूजा. हा वा, विसरली वरी देहाची भावना तेची नारायणा सर्व पूजा. बाळकिडेतलं प्रमाण आहे. देहाच्या वरची असणारी अहम भावना विसरली, खऱ्या अर्थाने ती कर्म नावाचे सगळ्या प्रकारची पूजा त्या महात्म्याकडून घडून जाते. चंद्र पांढरा शुभ्र आहे की नाही, पण शुद्धता असेल नजरेमध्ये तर चंद्र शुद्ध दिसतो. आणि जर दृष्टी दोष असेल, दृष्टीमध्ये 2 दोष असतात बरं. आता एक असतो कधी कधी कावीळ आणि दुसरा असतो तिमिर नावाचा रोग. ज्याला कावीळ झाली त्याला चंद्र पिवळा दिसतो, आणि ज्याला तिमिर नावाचा रोग झाला त्याला एका चंद्राचे 2 चंद्र दिसतात. एका ठिकाणी 2 दिसतात. चंद्राच्या ठिकाणी दिसलं तर काय हरकत नाही, पण हे आपल्याला व्यवहारात दिसू नये. नाहीतर आपल्याला एकच नारळ दिला तर 2-2 दिसतील, माणसं खुश होतील. तो भाव सोडून द्या सगळा, पुढचं नाही सांगत काही. पण असं होऊ शकतं. हे कशामुळं होतं? नजरेमुळं. म्हणजे अज्ञानी पुरुषाची चर्म नजर असल्यामुळे जे एरवी चामाचे डोळेवरी,
जे देखती देहची वरी, ते काय म्हणतात, ते नामते अज्ञानी पुरुष, तो महात्मा कीर म्हणजे निश्चयाने व्यापारी ऐसेची मानिती, तो व्यापारी आहे. व्यापारी म्हणजे व्यापार करणारा म्हणजेच कर्म करणारा आहे. जसे आम्ही कर्म करतो तसाच तो कर्म करतो की नाही. आणि इथे सगळ्यांची काय होते, फसवणूक होऊन जाते. ज्ञानी पुरुषाला सुद्धा असं वाटतं की आपल्याला कोणी ओळखूच नाही. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिसेपण मिरवी, आवडोनी जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयीची न धरावी, ऐसी जीवी चाड बहु, वाचस्पतीचे ने पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी वे माझी दडे महिमे भेने. स्वतः त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी ओळखू नये. त्यामुळे ते पिसेपण मिरवी आवडून असतात ज्ञानी, आत्मचर्चे चतुर, एरवी वेड्याप्रमाणे राहतात. का, लोकांनी ओळखू नये. जास्त परिचय चांगला नाही. जास्त समाजातला परिचय आपला झाला की स्वतःला वेळ राहत नाही, समाजालाच पूर्ण वेळ द्यावा लागतो. मग स्वातंत्र्य राहत नाही, स्वांत सुखाय आनंद घेता येत नाही. म्हणून ज्ञानी पुरुष आपला परिचय इतरांना कधी करू देत नाही, होऊच देत नाही. आणि यदा कदाचित ज्ञानी महात्मा आला तर सामान्य पुरुषाला तर ओळखू येत नाही. म्हणजे सामान्य पुरुषाला तर एक नजरही नाही आणि पुन्हा ज्ञानी पुरुष ओळखू येऊ देत नाही. म्हणून त्याला ओळखण्याकरता कुणीतरी देवाची किंवा संतांची कृपा झाली तर ओळखू येतील. ज्ञानोबा म्हणतात सामान्य पुरुष तो ज्ञानी असं म्हणतच नाही, तो व्यापारीच आहे. व्यापार करणारा आहे, कर्म करणारा आहे. अशा प्रकारचा तो त्याचा मनातला भाव प्रकट करतो. ओळखेला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. ज्याने परमात्म्याला ओळखलं तो परमात्माच यांना ओळखू शकतो, बाकीचे लोक नाही ओळखत. आता याकरता ज्ञानोबा उदाहरण देतात की सामान्य पुरुष त्याला व्यापारी मानतात, म्हणजे कर्म करणारा मानतात, पण तो कर्म करणारा नसतो. उदाहरण देतात, 2-3 उदाहरणे बरं का. आता 41व्या ओवीपर्यंत हे सगळा विषय आहे, 4 ओव्यांचा. का तृणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेवेला, तो सत्य राखता कोल्हान मनी काही. पहिलं उदाहरण आहे, त्याला बुजगावणं म्हणतात. आता हे शेतकरी असतात की नाही, आपल्या पिकाचं रक्षण करण्याकरता काही युक्ती वापरतात. जुन्या काळातल्या युक्ती आहे. आता सध्याला याचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण आहे अजूनही खेड्यागावामध्ये. ते आणखीन एक प्रकार, त्याला गोफण गुंडा म्हणतात. ते गोफण असते, त्याच्यामध्ये मातीपासून तयार केलेला गोळा ठेवायचा, तो चांगला फिरवायचा आणि व्यवस्थित टप्प्यात सोडवायचा. जर चांगला नाही सुटला तर आपल्याच पाठीत बसतो, म्हणजे सोडताही आला पाहिजे, नाही तर तो फटका आपल्याला लागतो. असं बऱ्याचदा होतं. जे नवीन गोफण सोडतात ना त्यांना अनुभव आहे बरं. एकदा काय होईना गोफणीचा फटका त्याला बसतो. हा झाला एक प्रकार. आणि दुसरा प्रकार असतो, ते माणसाचे कपडे घातले जातात. गवताची आकृती असते, वरती डेरा ठेवायचा पालथा, त्याला पुन्हा मुख काढायचं, मिशा काढायच्या, डोळे काढायचं, त्याला पुन्हा जुनी टोपी घालायची, एखादी अशी तिरकी. सरळ नाही ना, कडक कस का टोपी असणार तिथं. आणि मग त्याला ते हात पाय वगैरे करायचे, एखादा सदरा घालायचा. तर मग ते पक्षी आले तर त्या पक्ष्यांना असं वाटतं या रानामध्ये आपल्याला काही खाता येणार नाही, बघा तो मनुष्य उभा आहे, असं होतं की नाही. मग ते घाबरतात. आता ते घाबरतात, येत नवल नाही, कधी कधी कोल्हे येतात. आणि मग तो कोल्हा पाहतो, तृणाचा बाहुला, गवतापासून तयार केलेला बाहुला आहे. आणि जो आगरा मेरे ठेवेला, मेरे म्हणजे कडे आणि आगर म्हणजे मळा, शेताच्या एका बाजूला ठेवलेला आहे, त्याला बुजगावणं म्हणतात. आणि ते बुजगावणं असं हलकं असतं, वारं आलं का फिरतं, ते वारं आलं की त्याची दिशा बदलते. मग ते कोल्याला असं वाटतं आपल्याकडेच पाहतंय, किंवा पक्षाला असं वाटतंय बघा मनुष्य उभा आहे, उभे विटेवरी, असाच आहे की काय, असं त्यांनाही वाटतं. तृणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेवेला, त्याला पाहिलं की तो सत्य खरा आहे. नुसता खरा आहे असा नाही, राखता म्हणजे राखण करणारा आहे. बघा ना, त्या कोल्याला असं वाटतं आपल्याला द्राक्ष घ्यायचे, पण काय करावं, द्राक्ष खाण्याकरता जावं तर राखण करणारा खरा मनुष्य त्या कोल्याला वाटत नाही का, त्याला तो वाटतो. मग खरं सांगा, तो तृणाचा बाहुला बुजगावणं आहे का सत्य मनुष्य आहे?
बुजगावणं आहे. पण त्याला सत्य मनुष्य कोण मानतं? कोल्हा. तसा देहात राहणारा ज्ञानी महात्मा ज्ञानी आहे, पण त्याला कर्म करणारं कोण मानतं? वेडे माणसं. असा त्याचा अर्थ. आणखीन दुसरं उदाहरण, पिसे नेसले का नागवे, हे लोकी येऊनी जाणावे, ठाणोरियांचे मवावे आणखी घाय. पिसे म्हणजे वेडा मनुष्य. आता वेडाच आहे. वेड्याचं काय लक्षण? अंगावर कपडे आहे का नाही हे ज्याला कळत नाही तो वेडा. पण हल्लीच्या काळात अवघड आहे बरं. हल्लीच्या काळामध्ये म्हणजे हे फॅशन झालेली आहे आता. हल्लीच्या काळातलंही वेगळं आहे. पण पिसे एखादा वेडा मनुष्य आहे, तो नागवा आहे म्हणजे वस्त्र विवर्जित आहे का नेसले का चांगले कपडे घातले आहे हे त्याला नाही कळत. त्याला कळतं, वेळाच म्हणता येणार नाही. हे लोकी येऊनही जाणावे, दुसरे लोक येतात आणि त्याला पाहतात किंवा जाणतात. किंवा ठाणोरी यांचे मावावे आणखी घाय. ठाणोरी म्हणजेच काय? युद्धामध्ये मेलेला मनुष्य. ठाणोरी म्हणजे ठार झालेला. ठार झालेला एखादा सैनिक असेल तर त्याचे असणारे घाय म्हणजे घाव, आणखी मवावे म्हणजे मोजावे. हे कोणी मोजावे? दुसऱ्यांनी मोजावे. हे बघा, वेड्या मनुष्याला आपल्या अंगावर कपडे आहे की नाही याचं भान नाही. लोक सांगतात की हा वेडा आहे. किंवा एखादा मेलेला मनुष्य युद्धभूमीवर त्याच्या अंगाला किती घाव लागले हा तो सैनिक स्वतः सांगत नाही. दुसरे जण सांगतात की याला एवढे घाव लागले, एवढ्या गोळ्या लागल्या. ते काय शवविच्छेदन करतात की नाही, पण तेव्हा सांगतात की यांचा मृत्यू कशामुळे झाला, यांना इथं गोळी लागली, इतक्या आत गेली. हे कोण सांगतं? डॉक्टर. तो मेलेला मनुष्य सांगत नाही. तसं ज्ञानी महात्म्याच्या बाबतीमध्ये तो व्यापारी आहे हे कोण सांगतं? दुसरे सांगतात, तो सांगत नाही. आणखीन एक उदाहरण देतात. प्राचीन काळातलंच हे उदाहरण आहे. का महासतीचे भोग देखे किर सकळ जग, परी ते आगीन अंगना लोक देखे. ते हल्लीच्या काळात विद्यार्थी असतात ना कॉलेजला जाणारे, तर ते वेड्याप्रमाणे कसे वागतात? हे पिशे नेसले का नागवे, गुडघ्यावर चड्डी फाडतात बघा. गुडघ्यावर चांगली आणायची दुकानातून नवीन आणि मुद्दाम गुडघ्यावर फाडायची किंवा कुठंतरी फाडायची. का विचारलं? फॅशन आहे. म्हणजे त्यापेक्षा फाटलेली शिवली पाहिजे. पण काय करतात ते आता अवघडच आहे ते. म्हणजे हे पिशेपणाचं लक्षण आहे. शेवटचं उदाहरण यातलं, का महासतीचे भोग. सती पतिव्रता माऊली आहे एखादी. महान पतिव्रता भगवंताने आपल्या मुक्कामाची ठिकाणं सांगितली की नाही, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक सती मातेचा आहे. सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासीचे, का भक्त न महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळली श्रोतधर्मे होमधर्मे श्रोतादेखी. बाबाने त्या दिवशी विचारले होते नागपूरमध्ये, संन्यासी महात्मे आहे की नाही असं. म्हणून अलौकिक संन्यासी जे असं. महासतीचे भोग पतिव्रता माऊली आहे. काया वाचा मनाने पतीचं तिने पातिव्रत धर्माचं पालन केलं आहे. पतीची या मता अनुसरोवनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची ते. किंवा पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे. अशा प्रकारचा जिचा भाव आहे. किंवा पतिव्रते आले वार्धक्य जैसे. आणि ती पतिव्रता माऊली आपल्या पतीचा वियोग सहन करत नाही. काही कारणास्तव पतीचं प्राणोत्क्रमण झालं, मग ती म्हणते मला जगण्याचा अधिकार नाही, पतीच्या सोबत मी सुद्धा परलोकामध्ये गमन करणार आहे. आणि मग ती पतिव्रता माऊली सती जाण्याकरता निघते. सती सहजासहजी जाता येत नाही. सौभाग्याचं सगळं लेणं अलंकार अंगावर परिधान करायचं, कपाळी कुंकुम अशा प्रकारचा मळवट भरायचा, हातामध्ये कंकण आहेत, पायात पैंजण, पायातल्या अंगठ्यामध्ये जोडवे, सौभाग्याचे सगळे मंगळसूत्रादी असणारे अलंकार, हिरवा असणारं ते वस्त्र किंवा त्याला आपण साडी किंवा लुगडं असं म्हणतात, हे सगळं धारण करायचं, सौभाग्याचा अलंकार. आणि पतीची प्रेतयात्रा पुढं निघाली की त्याच्याही अगोदर आपण चालायचं आणि हातामध्ये पेटता कापूर घ्यायचा, गावातल्या सगळ्या असणाऱ्या ज्येष्ठ लोकांना नमस्कार करायचा आणि मग ते सगळे त्यांना आशीर्वाद द्यायचे. त्या पतिव्रता माऊलीला काय महान पतिव्रता आहे की जिवंत असताना पतीसह वैकुंठ गमनाला चालली आहे बरं. अशा प्रकारचा भाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा, मला ते नाव आता आठवत नाही, पण एक तरुण मुलगा, त्याच्या अंगावर तो तोफेचा गोळाच आला. नुकतंच लग्न झालं होतं, नुकतंच
आणि युद्धाला आला. तोफेतून जो गोळा निघाला, लालबुंद गोळा, ज्याच्यामध्ये ते दारू वगैरे भरलेलं आहे की नाही, दारू गोळा, तो त्याच्या गोळा अंगावर पडला, मृत झाला. मृत झाल्याबरोबर तो जसा अग्निसंस्कारामध्ये गेला, त्याची धर्मपत्नीसुद्धा त्याच्या मागं गेली. ही आता इतिहासातलीच घटना आहे. मग अशी एखादी पतिव्रता माऊली निघाली किंवा सच्चिदानंद बाबांचा प्रसंग आहे आपल्या डोळ्यासमोर आणा, आणि मग ती पतिव्रता माऊली निघाली तर मग तिचा आदर सत्कार होतो. गावातले सगळे लोक पुष्पवृष्टी करतात, काही मोठे मोठे माणसं त्याला आशीर्वाद देतात. महासतीचे भोग म्हणतात त्याला. देखे किर सकळ जग, ज्ञानोबा म्हणतात निश्चयाने सगळं जग त्या महापतिव्रता माऊलीचे भोग पाहतात, परंतु ती मात्र पतिव्रता माऊली त्या गावातून मिळणारे सत्कार, आपल्या अंगावर होणारे JCBतून फुलाचे वर्षाव ते पाहत नाही. परी ते आगी ना आगी म्हणजे अग्नी पाहत नाही, ना अंग आपलं शरीर पाहत नाही, ना लोक देखे ते लोकाकडे सुद्धा पाहत नाही. तिचे पाहते कोणाकडे? आपला असणारा पती, त्या पतीकडे पाहते. तसा मग आता तिच्याकडे पाहणारे कोण आहेत? बाकीचे लोक. सगळं जग तिला सती म्हणून पाहतं आणि ती मात्र आपल्या पतीकडे पाहते. तसं सगळं जग महात्म्याकडं व्यापारी म्हणून पाहतात आणि तो महात्मा मात्र आपल्या स्वरूपाकडे पाहत असतो, असा अर्थ. का महासतीचे भोग देखे केर सकळ जग, परी ते आगीना अंगना लोक देखे, तैसा स्वस्वरूपे उठेला जो दृश्येशी द्रष्टा आटला, तो नेने काय राहटला इंद्रिय ग्राम, तैसा त्याप्रमाणे म्हणजे मागे दिलेल्या सगळ्या दृष्टांताप्रमाणे तृणाचा बाहुला आहे तर त्याला सत्य कोल्हा मानतो. पिसा हे लोक सांगतात, मेलेल्या मनुष्याचे घाव लोक मोजतात, महासतीचे भोग दुसरे सांगतात, पण क्रमशः बुजगावनं स्वतःचा परिचय करून देत नाही. वेडा मनुष्य स्वतःला वेडा समजत नाही. बाबा सांगत असतात बघा आपलं पाठामध्ये, ते असं म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना एका वेड्यांच्या त्या कारागृहामध्ये भेट देण्याकरता गेले. सगळे वेडे असे खेळत होते, त्याचे एक शांत होता. पंडित नेहरू त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हटले, वा वा तू शांत दिसतो, बहुतेक तू सगळ्यामध्ये हुशार आहे असं मला वाटतं. ज्या अर्थी शांत बसला तो हुशारच होता, पण त्याने आपला परिचय करून दिला. तो असं म्हणतात त्याने नेहरूंचा हात धरला, चला म्हणे मी तुम्हाला वेडे कसे असतात हे दाखवतो. कोण म्हणतो? जो वेडा आहे तो म्हणतो चला मी तुम्हाला वेडे कसे हे दाखवतो. तो स्वतःला कधी वेडा समजत नाही बरं, वेडा मी तुम्हाला दाखवतो म्हणे. मग त्यांनी आपला स्वतःचाही परिचय करून दिला आणि पंडित नेहरूला विचारलं तुम्ही कोण आहात? ते म्हणे मी भारताचा पंतप्रधान आहे पंडित नेहरू. तो लागला मोठ्याने हसायला वेडा. तो म्हणे वा 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 तू सुद्धा वेडा आहे म्हणे. म्हणे कसं काय? जसा तू स्वतःला पंतप्रधान समजतो तसा मी स्वतःला महात्मा गांधी समजत होतो जुन्या काळामध्ये, पण मीही वेडाच आहे आणि तूही वेडा आहे. हे वेडा स्वतःला वेडा नाही समजत, दुसरे त्याला सांगावे लागतात. यातून भाव असा आहे की ज्ञानी पुरुषाला ओळखण्याकरता सामान्य पुरुषाची नजर पोचत नाही, त्याला दुसरे असावे लागतात. तैसा स्वस्वरूपे उठेला जो दृश्येशी द्रष्टा आटला, तो नेने काय राहटला इंद्रिय ग्राम. स्वस्वरूपे स्वतःच्या आत्मस्वरूपाने जो जागा झाला आहे याच्या जागृतीमध्ये आता दृश्य नाही, दृश्याच्या सापेक्ष आलेला दृष्टीपणाचा भाव नाही. कारण हे सापेक्ष भाव आहे. आपण काल परवा चिंतन करत होतो की सर्व व्यापक चैतन्याला जर अंतःकरणाचा उपाधी लागला की त्याला आपण प्रमाता किंवा द्रष्टा म्हणतो. जर अंतःकरण वृत्तीचा उपाधी लागला की त्याला प्रमाण किंवा दर्शन म्हणतो. आणि विषयाचा उपाधी लागला की त्यालाच आपण प्रमेय किंवा दृश्य म्हणतो. जर अंतःकरण वृत्ती आणि विषय बाजूला केले तर विषयाला म्हणतात दृश्य. समोर विषय असेल तर तत्सापेक्ष मागे चैतन्याला अंतःकरणाच्यामुळे द्रष्टा अशा प्रकारचा भाव प्राप्त होतो. पण जेव्हा स्वस्वरूपाने जागा झाला, स्वरूपा वाचून अन्य काहीच नाही, एकमेवाद्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन, ज्या व्यापकत्वामध्ये, जसं की काल बाबांनी उदाहरण दिलं होतं अमृतानुभवाच्या पाठामध्ये, की प्रळय काळामध्ये नुसतं पाणीच असतं, मग उगम ओग सिंधू हा नुरेचे व्यवहार भेदू,
परी जलैक्याचा बोधू तोही कवना. प्रळय काळामध्ये नुसतं अथांग पाणी आहे, त्यामध्ये एखाद्या नदीचा उगम आहे, ओघ आहे किंवा सिंधू अशी निवड करता येत नाही. तसं ज्याच्या स्वस्वरूपामध्ये दृश्य नाही, तत्सापेक्ष द्रष्टा नाही, अशा व्यापक अनुभवाला प्राप्त झाला, तर त्या व्यापकत्वामध्ये जिथं जगाची प्रतीती नाही, तिथं जगतातल्या एका अंशाची देहाची काय प्रतीती असणार आहे. जिथं देहाची प्रतीती नाही, तिथं इंद्रियांचं काय भान असणार आहे. आणि जिथं इंद्रियांचं भान नाही, तिथं इंद्रिय व्यापार कोणता करतात हे कोण जाणणार आहे. तैसा स्वस्वरूपे उठेला जो दृश्येशी द्रष्टा आटला. आटला म्हणजे लय पावला, बाधित झाला. बरं, याचा अर्थ काय झाला. नाहीसा नाही होतो, बाधित होऊन जातो, खोटा ठरतो. तो इंद्रिय ग्राम काय राहटला नेणे. आपल्या इंद्रियांचा समुदाय कशा प्रकारचं वर्तन करतो आहे हे स्वतः जाणत नाही, अजिबात जाणत नाही. तो त्याच्या मस्तीमध्ये आनंदामध्ये निमग्न होऊन राहतो. भागवतामध्ये ऋषभदेवांची कथा आलेली आहे. ऋषभदेव शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जे सोहम भाव प्रतीती प्रकट होय, त्यांना पदार्थाभाविनी भूमिका असं म्हणतात. जगतातला पदार्थ नाहीच अशा भूमिकेवर गेल्यामुळे ते पदार्थाभाविनी अवस्था आहे. जेथे पदार्थ दृष्टीला गोचरच होत नाही. असं म्हणतात ते जर अरण्यात निघाले तर फक्त चालतच राहायचे. जर यदा कदाचित एखाद्या काटेरी फांदीला त्यांच्या डोक्यावरचे केस अडकले तर ते तासनतास महिनोन महिने तिथंच थांबायचे. वाऱ्याची जर झुळूक आली, फांदी निघाली तर पुढचा प्रवास. जर कदाचित वाऱ्याची दिशा फिरली, आपला चेहरा फिरला की पुन्हा तसाच प्रवास. अग्नीमध्ये म्हणतात की वणवा लागला जंगलामध्ये, आणि त्या अग्नीमध्ये त्यांचा देह पडला तर देहाची राग झाली हे सुद्धा त्यांना आठवलं नाही. तो नेणे काय राहटाला इंद्रिय ग्राम. इंद्रियांचा समुदाय काय राहतो हे ते कसं काय जाणणार आहे. किंवा प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे तुकोबारायांचं. तुकोबारायांकडे एकदा जिजाबाईंचा भाऊ आला, म्हणजे तुकोबारायांचा मेहना. आल्यानंतर एवढा आनंद झाला आईसाहेबांना की आता तू जेवल्याशिवाय जायचंच नाही. आणि मग बाबा सांगतात ते जेवाय काय करायचं म्हणे, बासुंदी. आता बासुंदी करायची, पुन्हा भाऊ आहे, प्रेम असतं की नाही माहेराच्या व्यक्तीवर. 2 दिवस म्हशीला पाणीच पाजलं नाही. का? दुधात पाणी येईल ना, म्हणून असं घट्ट दूध आलं पाहिजे. आणि त्या दुधाची बासुंदी तयार करायची. स्वयंपाक आवडीनं केला, पण प्रेमामध्ये किंवा दुःखामध्ये विसर पडतो. साखर टाकायची विसरली, बाकीच्या पदार्थामध्ये मीठ विसरलं. भाऊ आणि तुकोबारे जेवायला बसले. ज्याच्या निमित्ताने हा स्वयंपाक झाला होता त्याने पहिल्यांदा गोड पदार्थापासून सुरुवात करावी, असं जेवणाचा नियम आहे, ऐकून ठेवा. गोडापासून सुरुवात असावी, मध्यंतरी तिखट वगैरे पदार्थ घ्यावे, आणि शेवटी आंबट असावं जेवण. म्हणजे मठ्ठा असावा, कढी असावी. हे आपलं वारकऱ्याने फक्त ऐकायचं. बाबासाहेब ऐकत असतो मी, असा त्याचा अर्थ झाला. सुरुवात गोड पदार्थाने करावी. गोड चांगला असेल तर चांगलंच आहे. बासुंदी घेण्याकरता ते उचललं, वाटीमध्ये तर साखरच नाही, तशीच ठेवली. जाऊ दे आता भजे वगैरे घेऊ, मीठच नाही. कसं तरी ताटात आलेले ते खायचं. ज्याच्याकरता स्वयंपाक केला तो आग्रह केला तरी घेत नाही, आणि तुकोबारा एकही वाढ मागं जाऊ देत नाही. जरी नाही विचारलं पाहिजे का, अहो मला वाढा की, असं तुकोबारा एकही वाढ मागं जाऊ देत नाही. माझा भाऊ जेवला नाही, जेवला नाही, जिजाबाई नाराज झाल्या. आणि मग स्वतः जेवायला बसल्या. पाहिलं तर याचं कारण काय आहे म्हणे, बासुंदीमध्ये साखरच टाकली नाही, भजे किंवा आमटीमध्ये मिठच नाही. तुकोबाऱ्यानं जवळ बोलवलं, इकडे या म्हणे. काय, माझा भाऊ जेवला नाही, भूक नसेल त्याला. असं नाही म्हणे, सकाळपासून इथंच आहे, नाश्ता केला असेल. कशाचा नाश्ता? सकाळी 10 वाजता जेवण ठेवलं, नाश्ता केलाच नाही म्हणे. मग काहीतरी कारण असेल. अहो कारण हे आहे की याच्यामध्ये साखर नाही, मीठ नाही. तुकोबारा म्हणतात स्वयंपाक तर मी काही केला नाही, स्वयंपाक तर तूच केलेला आहे. ते खरं आहे, पण मग घरातला एखादा यजमान व्यक्ती जर बसवला तर त्याचं तेच काम असतं की काय कमी जास्त आहे ते सांगावं. तुकोबारा म्हणतात काय सांगावं, काय खातो आम्ही, कासया सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखी. तो नेणे राहटला इंद्रिय ग्राम.
तैसा स्वस्वरूपे उठेला, जो दृश्येश द्रष्टा आटला, तो आता इंद्रियांचा समुदाय काय वर्तन करतो आहे हे त्यांना काही माहिती नाही. वृत्ती वृत्तीत राहते आणि देह मात्र देहाचे काम करतो. गवळणींची सुद्धा हीच भूमिका आहे बरं. मन हे गोविंदी, पुढे देह काम करीव, म्हणून देहाचं काम देह करतो आणि मनाची वृत्ती भगवंताच्या आकाराची झालेली आहे. तो नेणे काय राहटाला इंद्रिय ग्राम. आणि मग व्यापार तर घडताना दिसतात, व्यापार घडताना दिसतात हे सामान्य पुरुषाकडून, पण त्याच्या भूमिकेतून मात्र कर्म त्याच्या स्वरूपाने वेगळं नाही, म्हणून त्या कर्माचा त्याला बाध होत नाही किंवा दोष लागत नाही. कसं? पुढे उदाहरण देतात. आगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने, लोपता तिरीचेनी जने, एकाएकी गिळेले हे मने मानेचे जरी, तरी उदका प्रति पाही, कोण ग्रसितसे काही, तैसे पूर्ण दुजे नाही जेतो मारी. दोन वयाचा एकत्र विचार आहे. एखादा मनुष्य समुद्राच्या काठावर गेला, गंगासागरामध्ये स्नान करायचं आहे. प्रचंड मोठ्या लाटा येतात की नाही. ज्ञानोबाराय उदाहरण देतात. सिंधूचेनी माझे जळचरा भय नुपजे, आणि जळचरी नुबगीजे समुद्र जायसा. समुद्रामध्ये एकामागं अशा लाटा उसळू लागल्या तर काय होतं, मोठ्या लाटा लहान लाटांना गिळंकृत करतात. हे कोण पाहतं? काठावर असणारी माणसं, त्याला पर्यटक म्हणतात. बघा ना, किती मोठी लाट आली, त्या लाटेनं बऱ्याच लहान लहान असणाऱ्या लाटा गिळंकृत केल्या, खाऊन टाकल्या. तेच ज्ञानोबारे उदाहरण देतात. आगा थोरी कल्लोळी, कल्लोळ म्हणजे मोठी लाट, मोठ्या लाटेनं कल्लोळ साने लोपता, लहान असणारे कल्लोळ लाटा यांचा लोप केला. ज्ञानोबारा म्हणतात तिरीचेनी जने, तीरावर काठावर असणारे जे लोक आहेत ते काय म्हणतात बघा, एकाएकी गिळिले, एका लाटेनं दुसऱ्या लाटेला गिळंकृत करून टाकलं. हे जरी त्या लोकांच्या मने मानिजे, त्यांच्या मनाने जरी हे मान्य केलं, असा जरी प्रकार असेल, हे कोणाचा भाव आहे? लोकांचा. पण आपण त्या पाण्याला विचारलं, का हो म्हणे, त्या मोठ्या लाटेला विचारलं, तो लहान लाटेला का खाऊन टाकलं असं विचारलं आपण तिथं जाऊन, तर ती म्हणे मला लाट म्हणतात हेही मला माहिती नाही. लहान असते आणि मोठी असते हा प्रकारच नाही. तरी उदका प्रतिपाही, पाण्याच्या भूमिकेतून पाहिलं तर कोण ग्रसित असे काही, कोण ग्रास करतो आहे, गिळंकृत करतो आहे, हा काही प्रकार सांगता येईल का? नाही. का बरं? मोठी लाट तरी पाणीच आहे, लहान लाट तरी पाणीच आहे. म्हणून एका पाण्यामध्ये जसा गिळंकृत करण्याचा व्यापार घडत नाही, तसं ज्ञानी महात्मा ज्ञानीच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. आणि जे कर्म घडतं ते कर्मही ब्रह्मच आहे. मग आता ब्रह्मच असेल तर एकामध्ये दोष लागत नाही. जसं पाणी पाण्याला ग्रासू शकत नाही, तसं महात्म्याच्या हातून घडलेलं कर्म ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, त्यामुळे ते कर्म त्यांना बाधा निर्माण करू शकत नाही. हे झालं उदाहरण. दीड ओवीमध्ये उदाहरण आहे, अर्ध्या ओवीमध्ये सिद्धांत आहे. तैसे त्याप्रमाणे पूर्णा म्हणजे पूर्ण स्वरूप प्राप्त झालेल्या महात्म्याला दुजे नाही, द्वैतच नाही, की जे तो मारी, ज्या द्वैताला तो मारून टाकील, किंवा अशा प्रकारचं द्वैत त्याला दिसतच नाही. दुजे म्हणजे दुसरं काही, स्वतःच्या स्वरूपा वाचून कर्म कुणीतरी दुजं म्हणजे वेगळं आहे असं वेगळेपणाची भावना नाही, की ज्या भावनेचा त्याने नाश करावा, नाहीच. आणखीन एक अन्वयाचं उदाहरण देतात बरं ज्ञानोबारे. आता अन्वयाचं पण आहे आणि व्यतिरेक केला तरी चालतो. उदाहरण असं आहे, सुवर्णाच्या चंडिका सुवर्णशुळेची देखा, सुवर्णाच्या महिखा नाश केला, तो देवलवसियाकडा व्यवहार गमला पुढा, वाचोनी मै शश्वळ चामुंडा सुवर्ण चिते. ज्ञानोबारायांच्या दृष्टांताचं कौशल्य या ओळीमध्ये खूप गोड आलं आहे बरं. तुम्ही अगोदर क्रम बघा दृष्टांताचा कसा आहे, नंतर पुढे व्यतिरेक कसा आहे तेही सांगण्याचा प्रयत्न करूया. एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये काय आहे, बिचारे भक्त श्रीमंत असतील, पण त्यांनी काय केलं, सुवर्णाच्या चंडिका, चंडिका म्हणजेच काय, देवी दुर्गा माता, जिचं कर्म प्रचंड आहे त्याला म्हणतात चंडिका.
ती दुर्गा माता नवरात्रीमध्ये असते की नाही, प्रचंड असणारी सुवर्णाची चंडिका, सोन्यापासून एक देवी तयार केली. मग आता देवी सोन्याची असेल तर त्रिशूळ सोन्याचाच पाहिजे ना, मग शोभतो. एवढी मोठी देवी तयार केली आणि त्रिशूळ लोखंडाचा, शोभणार नाही. ही श्रीमंती ज्ञानोबारायांची बरं, उदाहरण द्यावं श्रीमंतीचं ज्ञानोबारायांनी. सुवर्णाची चंडिका, सुवर्ण शुळेची देखा, हातामध्ये त्रिशूळ आहे पण कोणता, सोन्याचाच आहे. आणि त्या देवीला राग आला, रागाच्या भरामध्ये तिने एका राक्षसाचा वध केला, त्याचं नाव आहे महिषासूर. मग आता तो महिषासूर कसा होता, तोही सोन्याचाच. बघा, सुवर्णाची महिका, महिका म्हणजे महिषा, त्याचा नाश केला. आणि मग हे फक्त त्या मंदिरामध्ये दर्शनाला येणारा जो पुजारी की नाही, तो पुजारी सांगू लागला इतर लोकांना, भाविकांना, बघा म्हणे हा महिषासूर आहे, हा देवीच्या हातात त्रिशूळ आहे आणि ही सोन्यापासून तयार केलेली चंडिका आहे म्हणे. असं पाहिलं कोणी, पुजाऱ्याने. मग पुजाऱ्याच्या भूमिकेतून देवी आहे, देवीच्या हातात त्रिशूळ आहे आणि महिषासूर आहे, म्हणजे 3 नावं आली हे पुजाऱ्याच्या भूमिकेतून. पण ज्ञानोबा म्हणतात तो देवलवसिया कडा, कडा म्हणजे बाजूने, देवलवसिया म्हणजे पुजारी, त्या पुजाऱ्याच्या किंवा त्याला गुरव म्हणतात, त्याच्या बाजूने पाहिला तर व्यवहार गमला, गमला म्हणजे झाला, फुडा म्हणजे चांगला. कारण सुवर्णाची देवी आहे, सुवर्णाचा त्रिशूळ आहे आणि महिषासुराचा तिने नाश केला. हा व्यवहार चांगल्या प्रकारे स्पष्ट झाला. म्हणजे त्याच्या भूमिकेतून देवी, त्रिशूळ आणि महिषासूर आहे. पण ज्ञानोबा म्हणतात वाचूनी, या व्यवहारा वाचून जर आपण दुसरीकडे पाहिलं तर महिष, बघा बरं, ओवीमध्ये सुरुवातीला काय होती, चंडिका, मध्यंतरी होता त्रिशूळ, शेवटी होता महिषासूर. पण आता तसं नाही आहे, आता अगोदर महिषासूर घेतला, नंतर शूळ आहे आणि सरते शेवटी चामुंडा देवी आहे, सुवर्णची. ते भाव काय आहे, तुम्ही कोणत्याही अंगाने बघा सोनंच आहे. देवी, त्रिशूळ किंवा महिषासूर, महिषासूर, त्रिशूळ किंवा देवी. उलट क्रमाने बघा किंवा सोयीच्या क्रमाने बघा, सोनंच सोनं आहे, फक्त व्यवहार आपल्या नजरेत झालेला आहे. सोन्यामध्ये मात्र सोनंच सोनं आहे. तसं ज्ञानी पुरुषाकडून कर्म घडला आहे, हा अज्ञानी पुरुषाचा व्यवहार आहे. पण ज्ञानी पुरुषाच्या भूमिकेतून पाहिलं तर कर्मही ब्रह्मच आहे, कर्म करणारा कर्ताही ब्रह्मच आहे, दुसरं नाहीच. त्यामुळे त्याला द्वैत नसल्यामुळे तो कोणाचा वधही करणार नाही, कोणाला घातही करणार नाही. आणखीन उदाहरण देतात, पै चित्रीचे जळ होताश, तो दृष्टीचाची आभास, पटी अग्नी ओलांश दोन्ही नाही, मोक्ताचे देह तैसे, हाले चाले संस्कार वशे, ते देखोनी लोक पिशे, तो करता मानिती. आता चित्रीचे जळ होताश, चित्री म्हणजे चित्रामध्ये राहणारे. ते म्हणजे याचा अर्थ काय झाला, जुन्या काळामध्ये सुद्धा चित्रपट होतेच ना. ज्ञानोबा म्हणतात ना की नाही, स्वमायेचे आडवस्त्र लावून एकळा खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. तिथं ते सूत्रधाराचं वर्णन दिलं आहे. नटी छायाचित्र म्हणजे छायाचित्र, पटावर काढले जाणारे चित्र, त्याला चित्रपट म्हणतात. कळसूत्री बाहुलीचा प्रकार आहे तो, की स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहीर नटी छायाचित्र 84 लक्ष. किंवा तो मनोरूपपट फाटे, जिथं संसार चित्र उमटे. म्हणजे चित्र आणि पट, पट म्हणजेच काय, वस्त्र, वस्त्रावर चित्र असेल त्याला काय म्हणतात, चित्रपट. जुन्या काळामध्ये मनोरंजनाचे साधनं असायचे. पण मग आता कल्पना करा, हनुमंतराय लंकेमध्ये गेले, काल आपण उदाहरण पाहिलं होतं. हे लंकेत गेले, रावणाचा खूप राग आला, पण म्हणे मला पहिल्यांदा भूक लागली. जानकी मातेला विचारलं मला भूक लागली, ते म्हणे अरे बाळा आता रात्र झाली, आता काय जेवणार, पण भूक लागली, त्याला काही इलाज नाही. म्हणे एक काम कर, समोर रावणाची वाटिका आहे, तिथे जा, पण सावध बरं, जी फळं पिकलेली असतात ना ते खाली पडतात, खाली पडलेलीच फळं खायची, फळं तोडायची नाही. हनुमंतराय तिथं गेले, पाहिलं तर आपल्याला जेवढी फळं लागतात तेवढी नाही, भूक तर काही भागणार नाही. त्याने आईने काय सांगितलं,
फळं तोडायची नाही, मग वृक्षाला धक्का द्यायचा. आता त्यांचा धक्का येतो, ते झाडातली सगळी फळं खाली पाडायची. हां, मग आता चालतं, पडलेली फळं खायची आहे, पाडून खायची असं नाही. बुद्धिमत्तां वरिष्ठम, झाडावर नाही चढायचं, पण जोरात धडक द्यायची, ते झाड असं मुळापासून हलायचं आणि मग ते फळं पडायची, खाल्ली भरपेट. मग खायची तर खायची की नाही, पण खायची अर्धवट न उरलेली कुठंतरी फेकून मारायची. वानर चेष्टा. ते एखाद्या सैनिकाला लागायचं, तो झोपेतून उठायचा. असे 2-4 सैनिक आले तर हनुमंतराय त्यांच्याकडे काही पाहिलंच नाही. शेवटी ती रावणाची वाटिका होती. बातमी गेली, कोणीतरी वानराने तुमच्या बगीचेचा विध्वंस केला, पकडून आणा. पकडून आणलं. हनुमंतराय म्हणले, चला या भूमिकेतून का होईना आपल्याला रावणाचं दर्शन करता येईल, बघता येईल शत्रू किती बलवान आहे, किंवा पाहता येईल असा कोण आधम आहे की जो जानकी मातेचं अपहरण करू शकतो. तिथपर्यंत गेले. साखळ दंडाने त्यांना बद्ध करण्यात आलं. बरं, ब्रह्मास्त्राचा मान ठेवला, नाहीतर अगोदर तर एक ओरस पाठवून दिलेला होता रावणाचा मुलगा, गेला. पण एक मात्र त्या ब्रह्मास्त्राचा मान ठेवला, पकडले गेले. आणि मग तिथं सगळ्या प्रकारची चर्चा झाली की हा प्रभू रामचंद्राचा दूत आहे, दूताचा वध करणं योग्य नाही. रावणाने सांगितलं वध नाही करायचं, पण शिक्षा तर दिली पाहिजे की नाही. मग काय करावं? मग काही जण म्हणले हात तोडा, काही म्हणले पाय तोडा. एक जण निघाला आणि तुम्हाला वानराचं आपल्या शेपटीवर प्रेम असतं, शेपटीला अग्नी लावा, जळाली तर याची लज्जा सगळ्या जगात पसरेल आणि हा कोणालाही आपली शेपटी दाखवणार नाही. बरं, हनुमंतराय म्हणले काय हरकत नाही. मग शेपटीला अग्नी लावायचं की नाही, लांबवायला सुरुवात केली. लंकेतले लोक म्हणाले सुरुवातीला दिसायला तर खूप लहान दिसायचा, पण शेपटी तर फारच मोठी आहे. मग एक काम करा, तिला वस्त्र गुंडाळा. सगळ्या लंकेतले कपडे आणले. लोक अशा कामाला लय सहाय्य करतात. बरं, दुसऱ्याला जाळायचं असेल तर लोक आपल्या घरातले नाही अंगावरचे कपडे काढून द्यायला तयार आहे, कारण जाळायचं ना दुसऱ्याला. एकमेका सहाय्य करू, पुढचं नका घेऊ, पण एवढंच. सगळ्यांनी कपडे आणले, सगळ्या लंकेतलं तेल, तूप, ज्वलनशील पदार्थ लावले आणि अग्नी लावला. जसा अग्नी लावला तसे हनुमंतराने उडी मारली तर लंकेतले लोक सभेमध्ये आले होते, घरी कोणीच नव्हतं. आणि त्या हनुमंतराय एका घरावरून दुसऱ्या घरावर, एका महालावरून दुसऱ्या महालावर सगळ्या लंकेला अग्नी लावला. हे रामायणात आपण वाचलं, पण कधी कधी आपण त्या रामायण मालिकेत पाहतो, मग आपल्याला टी व्हीवर दिसतं त्या हनुमंतरायाने लंका जाळली. आता टी व्हीवर जर लंका जळताना दिसते तर एखादा मुलगा असं पाणी घेऊन येतो का टी व्हीवर ओतायला? नको, आपल्या टी व्हीला जाळ लागेल, ते दिसण्यापुरतं आहे. किंवा कधी कधी वर्षाव होतो, त्यावर टी व्हीवर आपण छत्री धारण करत नाही का? चित्रीचे जळ हुताश, तो दृष्टीचाचे आभास. चित्रावर असणारं पाणी किंवा अग्नी तो आपल्या फक्त नजरेचाच काय आहे, आभास आहे किंवा भ्रांती आहे. पण पटावर आपण पाहिलं, ज्यावर हे चित्र दिसले त्या चित्रपटावर आपण पाहिलं तर पटी अग्नी ओलांश दोन्ही नाही. पटावर अग्नी पण नाही आणि ओलांश म्हणजे ओलेपणासुद्धा नाही. अगदी हे उदाहरण आहे. तसं मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे, ते देखोनी लोक पिशे तो करता म्हणती. मुक्त महापुरुषाचा देह जे आहे ना, तो तशा पद्धतीनं आहे. म्हणजे त्या जसं पटावर अग्नी आणि ओलावा नाही, तसं मुक्त महापुरुषाकडे मात्र कर्माचा संबंध नाही. पण मग घडतं कसं? संस्कार वशे, प्रारब्धाचा संस्कार आहे, पूर्वकर्माचा संस्कार आहे. त्या संस्काराच्या वशीभूत होऊन ज्याप्रमाणे झाडावरून खाली पडलेलं वाळलेलं पान वायू योगाने चेष्टा करतं, तसं मुक्त महापुरुषाचा देह संस्कारवशे चाले आणि संस्कारवशे हाले, क्रिया करतो, चालतो. आणि ती क्रिया पाहिल्यानंतर ते देखोनी लोक पिशे तो करता म्हणती. लोक त्याला वेडाई म्हणतात किंवा कधी कधी त्याला करता म्हणतात, किंवा पिशे लोक, वेडे झालेले लोक त्याला करता म्हणतात. जे ज्ञानी आहे ते मात्र ज्ञानी पुरुषाला ज्ञानीच म्हणतात, पण वेडे असणारे माणसं जे असतात ते मात्र त्याला करता म्हणतात. म्हणजे काय? हे आहे स्वतः वेडे. म्हणजे जे वेडे आहे ते ज्ञानी पुरुषाला वेडे म्हणतात. किती मोठा वेडपणा आहे हा, आहे का नाही? म्हणजे आपल्या वेडेपणाचा आरोप त्यांच्यावर करतात.
ते देखोनी लोक पिशेतो करता म्हणती. इथपर्यंत एक भाव सांगितला. अशा महापुरुषाच्या क्रियेतून जर यदा कदाचित जगाचा घात झाला, हे का म्हणतात? अरे अर्जुना, ज्ञानी पुरुषांनी त्रैलोक्याचा घात केला तरी दोष लागत नाही. तू पहिल्यांदा ज्ञानी हो, मग युद्ध कर. युद्धाचं तुला पाप पुण्य लागणार नाही. हा भाव सांगायचा आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.